शानवी सावंत, TV9 मराठी बाप्पा मोरयामध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता मी आलेली आहे बाल गणेश मंडळ सीता सदन या ठिकाणी। या वर्षीचं हे मंडळाचं 75वे वर्ष आहे आणि या वर्षी त्यांनी बल्लाळेश्वराची मूर्ती बाप्पाच्या पाठीमागे साकारलेली आहे आणि सुंदर असं विलोभनीय या मूर्तीचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय। बाल गणेश मंडळाचे माजी विश्वस्त संजय शिंदे आपल्या सोबत आहेत। संजयजी नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद आणि आमच्या मंडळातर्फे तुझा आपल्याला सर्वांना शुभेच्छा। अगदीच। आणि बाप्पा विराजमान झालेले आहेत, आता काय भावना आहेत? बाप्पा विराजमान झालेत म्हणजे यावर्षी आमच्या मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि हे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी जवळजवळ गेली 74 वर्ष त्याची तन मन अर्पण करून जे आमच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी जी वाट बघितलेली हा आनंदाचा क्षण आहे। दरवर्षी आपण बाप्पासाठी काहीतरी वेगळं करत असतो, या वर्षी मंडळाचं काय वैशिष्ट्य? वेगळं रूप आणि वेगळी ही जी कला आहे ती आमच्या मूर्तिकारामध्ये आहे। त्यांनी खळीवाला बाप्पा म्हणून बल्लाळेश्वरची जी ओळख आहे, बाल गणेशचा बल्लाळेश्वर खळीवाला बाप्पा म्हणून अवघ्या मुंबापुरीमध्ये ओळख आहे। आमचे निखिल राजन खातू जे मूर्तिकार आहेत ते करतात आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे आता या ठिकाणी आमचं मंडळ यापूर्वी अनेकदा चलचित्रामार्फत आम्ही देखावे केलेले आहेत आणि पुऱ्या मुंबापुरीमध्ये फेमस होते। चमत्काराचा बाप्पा म्हणून 80 ते 90च्या दशकामध्ये आमचं मंडळ जेव्हा होतं की 1 रुपये नाणं टाकल्यानंतर काहीतरी चमत्कार होणार आहे। गणेशोत्सवानिमित्त गोवर्धनकडून तुम्हाला एक छोटीशी भेट। गोवर्धन जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत। धन्यवाद।